भारत आणि रशिया एकेकाळी हे नाव घेतलं की मैत्री आणि विश्वास डोळ्यासमोर यायचा. पण आजच्या बदलत्या जगात हे नातं एक गुंतागुंतीचं समीकरण बनलंय. मग ही अजूनही मैत्री आहे की फक्त एक गरज? चला तर मग या धोरणात्मक संतुलनाचा, या बॅलेन्सिंग ॲक्टचा अर्थ समजून घेऊया. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे. भारत आणि रशिया यांच्यातलं नातं हे खरंच जुन्या भावनिक मैत्रीचं आहे की आता फक्त धोरणात्मक गरजेपुरतं उरलं आहे? या विश्लेषणाच्या शेवटी आपल्याला याचं उत्तर नक्की मिळेल. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल, कारण या नात्याचा जो पाया आहे ना, तो अनेक दशकांच्या विश्वासावर उभा आहे. पाहूया ही ऐतिहासिक पार्श्वभूमी. सगळी सुरुवात झाली 1971च्या भारत-सोव्हिएत मैत्री कराराने. त्या काळात या एका करारामुळे भारताला एक प्रकारचं सुरक्षा कवचच मिळालं होतं. पुढे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, पण रशियाने भारताची साथ नाही सोडली. आणि 2000च्या दशकात तर संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातल्या मोठ्या करारांमुळे ही भागीदारी आणखीनच मजबूत झाली. आता हा आकडा बघा, 70%. हा फक्त एक आकडा नाहीये, तर या नात्याची खोली दाखवतो. विचार करा, एकेकाळी भारताची 70%हून अधिक लष्करी सामग्री म्हणजे डिफेन्स इक्विपमेंट फक्त रशियाकडून येत होती. यावरून संरक्षण क्षेत्रात आपलं रशियावरचं अवलंबित्व किती प्रचंड होतं याचा अंदाज येतो. आणि हाच विश्वास, हेच लष्करी अवलंबित्व पुढे जाऊन एका भक्कम संरक्षण भागीदारीत बदललं. खरं तर हेच या संबंधांचा मुख्य आधारस्तंभ राहिला आहे. आज भारताच्या लष्करी ताकदीचा विचार केला तर सुखोई 30 फायटर जेट्स, T-90 रणगाडे आणि S-400 सारखी जगातली सगळ्यात खतरनाक हवाई संरक्षण प्रणाली ही सगळी रशियाची देण आहे. इतकंच नाही तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे दोन्ही देशांनी मिळून बनवलंय, जे यशस्वी सहकार्याचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. पण आता हा ऐतिहासिक पाया नव्या जागतिक समीकरणांमुळे थोडा हादरतोय. आजची आव्हानं पूर्णपणे नवीन आहेत आणि म्हणूनच भारताला नव्या मैत्रीची, नव्या भागीदारांची गरज भासते आहे. आणि इथेच खरा पेच आहे. हे बघा, एका बाजूला आहे रशिया, जो युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य निर्बंधांमुळे चीनच्या खूप जवळ गेलाय, आणि दुसऱ्या बाजूला आहे भारत, जो चीनच्याच आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत क्वाड सारख्या गटांमध्ये आपली भागीदारी वाढवतोय. म्हणजे रशियाचा जवळचा मित्र आता भारतासाठी एक आव्हान बनला आहे. ही एक खरी तारेवरची कसरत आहे. मग भारत या परिस्थितीत नक्की काय करत आहे? तो कुठल्या एका गटाची निवड करत नाहीये. उलट भारत स्वतःच्या एका खास रणनीतीने या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढत आहे. या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे एक संकल्पना, धोरणात्मक स्वायत्तता, म्हणजेच स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, आपले निर्णय आपणच घेणार, देशाचं हित बघून घेणार, कोणाच्याही दबावाखाली येऊन नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांचं हे वाक्य भारताची भूमिका अगदी स्पष्ट करतं. भारत कोणत्या एका गटात नाही, भारत स्वतःच्या गटात आहे. म्हणजे भारत कोणाच्या बाजूने नाही, तो फक्त स्वतःच्या हिताच्या बाजूने आहे. आणि या धोरणात्मक संतुलनाचं सर्वात मोठं आणि ताजं उदाहरण म्हणजे तेल. युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांचा प्रचंड दबाव होता, तरीही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात तब्बल 20 पटींनी वाढवली. का? कारण त्यामुळे देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यास थेट मदत झाली. यालाच म्हणतात राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं. आणि हे संतुलन फक्त तेलापुरतं मर्यादित नाहीये. भारताने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केलंय. एकीकडे युक्रेनच्या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली, तर दुसरीकडे ब्रिक्स आणि SCO सारख्या गटांमध्ये रशियासोबत भागीदारी सुरूच ठेवली, जेणेकरून जागतिक मंचावर पश्चिमेला एक पर्याय उपलब्ध राहील. तर आता पुढे पाहूया की या नात्याचं भविष्य काय दिसतंय. एक गोष्ट स्पष्ट आहे, हे नातं आता भावनेपेक्षा व्यवहार आणि गरजेवर अधिक केंद्रित होत चाललं आहे. भारताचा पुढचा मार्ग या 3 सूत्रांवर अवलंबून आहे. पहिलं, जिथे गरज आहे तिथे रशियासोबतची जुनी संरक्षण भागीदारी तशीच चालू ठेवणे. दुसरं, अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांसोबत नवी भागीदारी करून स्वतःचे पर्याय वाढवणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं सूत्र म्हणजे आपले निर्णय स्वतः घेण्याची स्वायत्तता जपणे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत-रशिया संबंधांचं स्वरूप आता विशेष किंवा स्पेशल राहिलेलं नाही. ते आता गरजेवर आधारित म्हणजेच इश्यू बेस्ड बनलं आहे. जिथे दोन्ही देशांचे हितसंबंध जुळतील तिथे सहकार्य होईल, नाहीतर नाही. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, या धोरणात्मक संतुलनाच्या खेळात भारतासाठी खरा विजय नेमका कशाला म्हणता येईल? स्वतःची स्वायत्तता टिकवून आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या मजबूत होणं की आणखी काही? यावर विचार नक्की करायला हवा.